पासून राहता तुम्ही? पुण्यात मी 2016ला आले, म्हणजे 2014मध्ये मी शिक्षणासाठी आले आणि त्याच्यानंतर पुण्यातच आहे. 2020मध्ये लग्न झाल्यानंतर पण पुण्यातच आहे. बरं. आता काय करता? घरीच असता की काय काम वगैरे करता? सध्या घरीच असते. पहिली मी स्टाफ नर्स आहे, आता सुट्टीवर आहे. प्रेग्नन्सीमुळे नंतर सुट्टीवर आहे. बरं. काय काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? माझा एक अनुभव आहे लॉकडाऊनमधला, जो कोरोना काळामधला 2020मधला. 2020मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा आम्ही होळीला गावी गेलो होतो. कुठलं गाव? रेवतळे गाव आमचं, महाडमधलं रेवतळे गाव. गावी होळीला गेलो होतो. तर होळी झाल्यानंतर लगेच लॉकडाऊन लागला. मग आम्ही गावीच अडकून राहिलो होतो. पण कोरोना खूप वाढायला लागला. त्याच्यानंतर मग मे महिन्यामध्ये खूप जास्त फोन येत होते हॉस्पिटलमधून की हॉस्पिटलला या, तुम्ही ड्युटीला या, ड्युटी जॉईन करा, तुम्ही ID कार्ड वगैरे दाखवून या, तुम्हाला सोडतील. लोड असल्यामुळे? लोड असल्यामुळं. तर मग मे महिन्यामध्ये 7 मेला मी माझ्या भावाला सांगितलं की तू येशील का मला सोडायला. त्याच्यामुळं मग तो आला 2 व्हीलरवरती. आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी जाऊ. मग 7 मेला आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता निघालो पुण्याला यायला. तर पुणे भोर मार्ग बंद असल्यामुळे आम्ही माणगाव मार्गे आलो. माणगाव मार्गे येता येता आजूबाजूला होती थोडीफार माणसं होती आणि गाड्या वगैरे जास्त नव्हत्या, एखादी दुसरी गाडी असेल. किती वाजता निघाले होते तुम्ही? पहाटे 4 वाजता निघालो आम्ही. पहाटे 4 वाजता निघालो. साधारण आम्ही 5:30-5च्या दरम्यान आम्ही घाट चढायला सुरुवात केली. वेळापासून थोडं पुढे आलो, MIDC वगैरे सोडून वरती घाटामध्ये आलो. घाटाच्या थोडंसं आधी अलीकडे आम्हाला मला एक माणूस दिसला बाजूला. आमची गाडी चालूच होती, 40-50च्या स्पीडने असेल. बाजूला एक माणूस दिसला. म्हणजे त्याचे डोळे एकदम लाल लाल होते, मोठे मोठे डोळे, नाक खूप मोठं होतं, असं उंच होता खूप, आणि खूप रक्त त्याला लागलेलं दिसत होतं. ते थोडं मला असं विचित्र वाटलं. पण मी माझ्या भावाला नाही सांगितलं. असं म्हणतात ना, जे गाडी चालवत असेल त्याला सांगू नये म्हणून. मग मी त्याला नाही सांगितली ती गोष्ट. थोडं पुढे गेलो तर त्याला ससा दिसला. त्याने मला दाखवलं की नूतन हा बघ ससा म्हणून. तर मी बघितला तो ससा. तर आम्ही गेलो, आणखी पुढे गेलो. पण तुमचं नाव तर आरोही ना, मग त्यांनी नूतन कसं काय म्हणलं? नूतन माझं माहेरचं नाव. अच्छा. हां. माहेरचं नाव नूतन आहे. तर आम्ही गेलो पुढे. पोलिसांनी पण अडवलं आम्हाला महाडमध्ये वगैरे. ID कार्ड वगैरे दाखवलं तर सोडलं. त्यांनी सांगितलं भावाला माझ्या की येताना तू रिटर्न येताना डॉक्टरांकडून लेटर घेऊन ये म्हणून. मग असं वेळाच्या पुढे आलो आम्ही. त्याच्यानंतरनं हे माणूस वगैरे दिसला. त्याच्यानंतरनं त्या ससा दिसला. तर थोडं मी घाबरले, मला थोडं विचित्र वाटलं. म्हणून मी देवाचं नाव घेत होते, आमच्या गावदेवीचं नामस्मरण करत होते. तर असं पुढे जाताना थोडी मला जांभळी आली. तर नामस्मरण करायचं ते राहिलं, बंद झालं. तर मला असं समोर दिसलं की कोणीतरी आमची गाडी याच्याने समोरच्या चाकाने उचलून खेचत आम्हाला घेऊन चाललाय करून. ते दिसलं स्पीडमध्ये, दिसलं मला ते माणूस, कोणीतरी माणूस आहे जो ओढत घेऊन चाललाय आम्हाला. तर ती जांभळी पण गेली आणि ते असं म्हणतात ना की अशा क्षणी काहीतरी आपल्याला विचित्र अनुभव येतात. तर ते थोडं विचित्र वाटलं. मी पटकन देवाचं नाव घेतलं. पण आमची गाडी पूर्ण खाली, आम्ही दरीमध्ये गेलो. दरीमध्ये आम्ही अर्ध्याच पडलो. देवाचं नाव घेतल्यामुळे आम्ही मागे पडलो, भाऊ आणि मी. आणि गाडी आमची पुढे गेली आणि थोडे सरपटत आम्ही पण गेलो खाली गेल्यामुळं गाडी जी अर्धीच अडकली होती ती येऊन परत पायावर पडली. माझ्या पायाला मुकामार लागल्यामुळे मला असं म्हणजे बोलता येत नव्हतं. श्वास असा अडकल्यासारखा, खूप दम लागल्यासारखं झालं. रडत होते मी, पण अश्रू येत नव्हते डोळ्यातून. एकदम शांत स्तब्ध झाल्यासारखं. तर भाऊ खूप घाबरून गेला. मला म्हणायला लागला काय झालं, मी नाही केलं, चुकून झालं. तर त्याने आजूबाजूला बघितलं. त्याला दिसली एक 2 व्हीलर होती तिथे, जिथे ऑलरेडी एक ॲक्सिडेंट झालं होतं. तर तो मला बोलला की ह्याने आपल्याला ओढून आणलं असेल इथे, एवढ्या स्लो स्पीडला कसं काय आपण इकडे येऊ शकतो, घाटातून गाडी पडू शकते. एवढं अंतर असेल, कदाचित 1 फ्लोअरचा तरी असेल घाटाचा अंतर. वरून आम्ही खाली पडलो होते आणि पडताना देवाचं नाव घेतलं आणि आम्ही मागे पडलो. पण समोर आमच्या झाड होतं. थोडंसं एक सेकंदाची देरी होती की आमच्या दोघांचं डोकंसुद्धा गेलं असतं ओढून. एवढी बेकार परिस्थिती होती तिथे. आणि खूप अंधार, 5:30 म्हटल्यावरती वरून सगळी झाडी होती, खूप अंधार होता. आणि तर थोड्या वेळाने मोबाईल वगैरे, भावाचा मोबाईल होता खिशात, माझा पर्समध्येच होता. पर्स माझी जाऊन झाडाला अडकली होती. आणि मग त्याने टॉर्चने वगैरे बघितलं. मग पर्स आणली आणि पर्स घेऊन आला माझी. मग आम्ही बॅग वगैरे गोळा केला, सामान वर आणून ठेवलं आणि गाडी खाली आणायला गेलो. गाडीला धक्का देत होतो. तर गाडी आम्ही दुसऱ्या बाजूने काढत होतो, जिथे सपाट होता भाग तिथून.
पण ती गाडी वापस पुन्हा पुन्हा त्या टू व्हीलरच्या तिथेच जात होती जिथे पहिलं झालं होतं ॲक्सिडेंट, तर तिथेच जात होती. असं करता करता 3-4 वेळा आम्ही असा प्रयत्न केला. मग नंतरनं आम्ही म्हटलं की आपण आपल्या देवाचं जोरजोरात नामस्मरण करू. मग आमच्या गावदेवीचं नाव घेतलं आम्ही जोरजोरामध्ये. तसं कुठे जाऊन झाडातून कुठून तरी आमची गाडी निघाली बाहेर. त्याला पण भावाला पण लागलेलं नाकाला वगैरे, हाताला, माझ्या पायाला लागलं होतं, त्याच्या पायाला थोडासा खरचटला होता. तर तो येईपर्यंत मी वर येऊन थांबले. जिथून आमची गाडी खाली गेली होती घाटामध्ये, तिथून मी वर येऊन थांबले. आणि तो गाडी घेऊन येईपर्यंत साधारण 10-15 मिनटाचा अंतर असेल, तो जंगलातून रस्ता भेटेल असं रोडने वर आला. तर तितक्यात मी वर थांबले होते, पण 2 टू व्हीलर, एक टू व्हीलर आणि एक 4 व्हीलर आली होती. मी हात केला, पण घाटामध्ये कोणी असं थांबत नाही ना, कोणी लेडीज हात करते आणि कोणी थांबेल असं होत नाही. बरोबर. तर ती गाडी नाही थांबली. मग तितक्यात भाऊ आला आणि आम्ही आलो. मग थोडं पुढे आल्यावरती हे जिल्ह्याचा आपलं पोलीस नाका लागतो, तिथे थांबवलं. पोलिसांनी विचारलं की कुठे काय, आमचे कपडे मळलेले होते ना, पडलं होतं म्हणून. विचारलं कसे काय आलात तुम्ही. मग त्यांनी पण हेच सांगितलं की येताना लेटर घेऊन या तुम्ही, आणि सोडला आम्हाला. घरी आलो आम्ही. म्हणजे पहिलं हॉस्टेलला आलो, हॉस्टेलवरून हॉस्पिटलला गेलो. त्याची थोडीफार ड्रेसिंग केली, लेटर घेतलं ते सरांकडून आणि त्याला दिलं. मग तो घरातूनच तुम्ही जिकडे तुम्हाला पोलिसांनी अडवलं तुम्ही तिकडेच थांबले होते का? नाही, तिथून आम्ही घरी आलो. सोडलं त्यांनी आम्हाला. आम्ही घरी आलो, हॉस्टेलला आलो. तर हॉस्टेलवरून पहिलं हॉस्पिटलला गेलो, त्याचं ड्रेसिंग केलं. त्याचं लेटर हवं होतं ना, की लेटर मागवलं होतं म्हणून पोलिसांनी. मग लेटर लिहून घेतलं सरांकडून, ते लेटर दिलं त्याला आम्ही. आणि मग घरी आलो. घरी आल्यानंतर फोन केला हॉस्टेलवरून त्याला. घरी फोन केला, आमच्या घरी, माझ्या माहेरी, म्हणजे आईच्या घरी. तेव्हा माझं लग्न नव्हतं झालं. आईच्या घरी फोन केला. तर तिला सांगितलं की असा असा इन्सिडन्स घडला आहे आमच्यासमोर. तर त्यांनी, म्हणजे माझ्या चुलत बहिणीने फोन उचलला. तिने मग गावदेवीला वगैरे नारळ वगैरे दिला. मग ती गोष्ट राहिली तिथे, आम्ही म्हणजे विसरून गेलो. तर ती बडबड करत होती. त्या दिवशी पौर्णिमा होती, नंतर पित्र का काहीतरी चालू होणार होते. तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीच कशाला मुलांना पाठवलं, ती मोठी पौर्णिमा होती. तर आम्हाला माहीत नव्हतं, कल्पनाच नव्हती. हॉस्पिटलमधून फोन आला, आम्ही त्याच विचारात की उद्या निघायचं आहे सकाळी. आणि काही असं सामान वगैरे काही नव्हतं बॅगमध्ये. साधारण 2-3 ड्रेसेस होते, पाण्याची बॉटल, एवढंच. असं इन्सिडन्स घडेल असं कोणालाही वाटलंच नव्हतं, विचारच नव्हता केला. आणि पुण्यात आलो. मग भाऊ गेला गावी. त्याच्यानंतर मग मी हॉस्पिटल वगैरे जॉईन केलं. तर हॉस्पिटल वगैरे जॉईन केलं, झालं 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यांनी माझं लग्न झालं. ऑगस्ट महिन्यामध्ये लग्न झालं. आणि प्रेग्नन्सी राहिली माझी 2022मध्ये. आणि 2023ला डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिन्याने मी पाण्याचा मडका बाहेर भरून ठेवायचे गॅलरीमध्ये, पाणी पिण्यासाठी, की हवेने गार होतं पाणी. तर गॅलरीमध्ये रात्री 3 वाजता मला जाग आली, तहान लागली, म्हणून मी गॅलरीत गेले पाणी प्यायला. तर मला पुन्हा तोच माणूस दिसला माझ्या मागे, जो हात चोळत होता माझ्यावरती. म्हणजे तो मला असं टच करण्याचा प्रयत्न करत होता, पण तो मला हात लावू शकत नव्हता. आणि तो खूप रागात होता. आणि ते बघितलं मी, पण माझ्या तोंडातून शब्द नव्हते फुटत की मिस्टरांना माझा आवाज देऊ का. तर मी गेले आतमध्ये, अंगावर घेतलं. ते झोपले होते, म्हणून म्हटलं सकाळी सांगेन यांना, उठल्यानंतर सांगेन मी सकाळी. तर झोपले, पहाटे झोप लागली मला. मग सकाळी चहा पिताना मी त्यांना सांगितलं की असं असं घडलं रात्री माझ्याबरोबर. मला अशी ती व्यक्ती दिसली, जी भाऊचा आणि माझा ॲक्सिडेंट झाला होता भावासोबत, ती व्यक्ती दिसली मला पुन्हा म्हणून. मग त्यांनी त्यांच्या ओळखीवर एक बाबा आहेत, त्यांना फोन केला. तर त्या बाबांनी सांगितलं की, त्यांनी विचारलं मला काय काय होतं आहे, काय काय झालं. तर मी त्यांना सांगितलं जी घटना घडली होती ते. तर मला म्हणायला लागले, ठीक आहे, तुमच्या गावदेवीचं तुमच्यावरती वरद हस्त आहे, म्हणून जी होणारी घटना होती ती मोठी टळून गेलेली आहे. मग त्यांनी काय बोलले मिस्टरांना की किती खर्च होईल, तुम्हाला यावं लागेल. तसं मिस्टरांनी मला सांगितलं की साडी नेसून बोलवलं आहे त्यांनी, आणि ती साडी पुन्हा नेसायची नाही आहे. मग आम्ही गेलो तिकडे. ते पेनला असतात, ते पेनला आम्हाला बोलवलं त्यांनी. याला घेऊन गेलो होतो श्रीला. तर गेलो तिकडे. तर त्यांनी मला बसवलं असं विधीला. खूप अंतर असेल, ते खूप मागे तिकडे बसले होते आणि आम्ही असं अंतर होता. तर त्यांनी एक परात मागवली आणि परातमध्ये माझा साडीचा पदर ठेवला.
तर मी ठेवला तिथे माझा साडीचा पदर, म्हणजे मी ठेवला, मला ठेवायला सांगितलं त्यांनी, तुझा साडीचा पदर त्याच्यामध्ये ठेव तू. तर मी ठेवला. आणि या डाव्या बाजूला सासरे होते, उजव्या बाजूला मिस्टर होते माझे. तर ह्यांनी सांगितलं की सासऱ्यांना तुम्ही, मी सांगितल्यानंतर ना साडीचा पदर कापायचा तिचा, कैची ठेवली होती तिथे त्यांनी. आणि मला सांगितलं होतं त्यांनी, तू डोळे बंद ठेव, तू डोळे उघडे ठेवशील तर तू घाबरशील, म्हणून मी डोळे बंद ठेवले होते. तर मी डोळे बंद ठेवले आणि मला वास आला, खूप घाण वास आला, इतका घाण वास आला की खूप असं म्हणजे जळल्याचा वास आला मला, की काहीतरी जळतंय, पण असं काहीतरी सडल्यासारखं, की मांस जळलेला, खूप आपल्या जवळ काहीतरी येतंय, खूप घाण असं आपल्या जवळ येतंय असं मला जाणवलं. पण मी डोळे नाही उघडले. आणि मग ते पदरला थोडीशी आग लागली. सासरे माझे कट करत होते, तर सासरे कट करायला गेले, त्यांना कट नाही झालं. मग मिस्टरांनी माझ्या कैच्या हातातून घेऊन ते पटकन कट केलं. तर पदराला आग लागली होती. मग नंतर ना ते झालं त्यांचं, ते त्यांनी सर्व करून घेतलं. ते साडी वगैरे नेसली होती ते सर्व त्यांनी, ते जेवढं होतं ते 2 पिशवीमध्ये करून ते म्हणाले त्याची जी जागा आहे त्या जागेमध्ये नेऊन आपल्याला ते तिथे त्या एरियामध्ये तेवढा पुरायचं आहे. मग मला त्यांनी विचारलं की कुठे कुठे ती जागा आहे, कसं आहे वळण वगैरे. मग तिथे आम्ही जातो. मला म्हणाले तू येण्याची गरज नाही आहे, आम्ही जाऊन तिथे करतो म्हणून. तर जेव्हा विधीला बसलो ना, विधीला बसण्याआधी त्यांनी मला विचारलं तुझं पूर्ण नाव, माहेरचं नाव विचारलं, सासरचं नाव विचारलं, मग आमची गावदेवीचं नाव विचारलं. तर गावदेवीचं वगैरे नाव विचारल्यानंतर ना त्यांनी मला सांगितलं की तुमचं गावदेवीचं तुमच्यावर वरदहस्त आहे. त्यांनी मला डायरेक्टली बोलले की तुझं डिलिव्हरीच्या वेळेस मी थोडक्यासाठी वाचले, बाळ तुमचं ऑपरेशनने झालं आहे म्हणून. तर मला आधी वाटलं की मिस्टरांनी सांगितलं असेल ही गोष्ट. तर मी तेव्हा काही विचार नाही केला. जेव्हा पार्किंगला खाली आलो तेव्हा मी मिस्टरांना म्हटलं, तर ते मला म्हणाले की मी त्यांना काहीच नाही सांगितलं, त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुझं डिलिव्हरीच्या वेळेस जे सीझर वगैरे झालं, प्रॉब्लेम झाला, ऑपरेशन करावं लागलं. तर मी त्यांना सांगितलं की डिलिव्हरीच्या वेळेस पण असं 5 मिनटं आधी सगळं नॉर्मल होतं, डॉक्टर चेक वगैरे करून गेले, सगळं नॉर्मल, बीपी वगैरे सगळं नॉर्मल, सर्व नॉर्मल होतं, बाळाचे ठोके पण नॉर्मल होते. डॉक्टर म्हणाले की होईल म्हणून नॉर्मल, कळा पण नॉर्मल आहेत. पण 5 मिनिटांनी मला हालचालच जाणवत नव्हती, बाळाची हालचाल नव्हती जाणवत, बाळाचे ठोके ऐकू येत नव्हते मशीनमध्ये. मग डॉक्टरांनी मला काही नाही सांगितलं, मला म्हणाले इमिजिएटली ऑपरेशन करावं लागेल. बाहेर जाऊन मिस्टरांना, घरच्यांना, सगळ्यांना सांगितलं की बाळाचे ठोके लागत नाही आहेत, तर आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे लगेच, आईला वाचवू शकतो आपण. मग नंतर ना मला ह्यांनी सांगितलं की डॉक्टर असं असं बोलत होते करून. मी ह्यांना म्हटलं की मला तेव्हा नव्हते लागत हृदयाचे ठोके, थोडंफार घाबरल्यामुळे तसं होतं, म्हणून मला वाटलं की मी घाबरले म्हणून तसं झालं असेल. पण तसं ही गोष्ट मला नंतर समजली त्या बाबांकडून, की ते बाबा माझ्या मिस्टरांना म्हणाले की तुम्ही बरं झालं वेळेमध्ये घेऊन आलात, नाहीतर त्या माणसाचा उद्देशच होता असा की ती व्यक्ती जी एक्सपायर झाली होती ती अविवाहित होती, तिचं लग्न नव्हतं झालं, आणि तिचा उद्देश असाच होता की तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलाला घेऊन जायचं, बाळाला घेऊन जायचं. तेव्हा त्याच्या जन्माच्या वेळेस ग्रह तारे पण ठीक नव्हते, खूप अडचण आली होती त्यालासुद्धा, असं म्हणाले ते. एवढं झालं. बरं, मग पुढं काय झालं? मग तुम्ही ते म्हणले ना की त्यांना तिथं ते सगळं पुरायचं होतं सगळ्या गोष्टी. हो, ते जाऊन तिकडे, ते बाबा स्वतः जाऊन तिकडे पुरून आले, त्यांनी स्वतः जाऊन पुरलं. आणि मग त्याच्यानंतर ना त्या एवढ्या काळामध्ये 3-4 वर्षामध्ये जास्त त्रास एवढा नव्हता झाला. पण प्रेग्नेन्सीमध्ये एक 7वा महिना चालू असेल मला, तर मी घाबरले होते तेव्हा थोडे, मिस्टर नव्हते घरी. तर मी म्हटलं की एकटी असल्यामुळे घरामध्ये वाटली असेल भीती, म्हणून मी तो विषय सोडून दिला. पण त्याच्यानंतर ना माझी खूप चिडचिड व्हायला लागली, खूप चिडचिड व्हायची, उद्धट बोलायचे, कोणी पण थोरं मोठं कोणी असेल ना, कोणी काही विचारलं तरी रागारागामध्ये उत्तर द्यायचे. माझा स्वभाव असा नाही आहे चिडचिड, लगेच मी रिस्पॉन्ड करेल कोणी काय बोललं तरी. पण असं झालं होतं त्या काळामध्ये, माझी खूप चिडचिड होत होती. आणि त्याच्यानंतर हे सर्व त्यांनी प्रोसेस केली त्या बाबांनी. त्याच्यानंतर माझी चिडचिड खूप आपोआप कमी आली, खूप कमी आली. अच्छा, मग ज्यावेळेस तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर ते तुमचं लग्न होईपर्यंत काही त्रास जाणवला नाही का त्या सगळ्या गोष्टींचा? नाही, त्याच्यामध्ये मी हॉस्पिटलमध्ये असताना ह्या गोष्टींचा झाला नाही त्रास. म्हणजे असू शकतो मेळ, काय माहीत नाही मला. पण हॉस्पिटलमध्ये आमचं लहान बाळांचं हॉस्पिटल होतं, त्याच्यामुळे पेशंट कमी होते कोरोनाचे. लहान मुलांची त्या कोरोना काळात खूप जास्त काळजी घेत होते, पेशंट कमी होते, 3-4च पेशंट असायचे.
तर माझी ड्युटी होती, नाईट ड्युटी, आणि नाईट शिफ्टमध्ये 3 पेशंट होते. मला अजून पण आठवतं आहे, आमचं पूर्ण वरचा वॉर्ड खाली होता 1 महिनाभर, आणि 3 पेशंट होते. तर 3 पेशंटमध्ये एक 6 महिन्याचं बाळ असेल, एक 8 महिन्याचं आणि एक 9 महिन्याचं. बाळ छोटे छोटेच होते. आणि कोरोना काळामध्ये पॅरेंट्ससोबत दुसरे जरी बेबी असेल तरी त्याला अलाउड नव्हते करत. त्याच्यामुळे मी जेव्हा रात्रीचं राऊंड घेऊन आले तिन्ही पेशंटच्या रूममधून, तर मी तेव्हा स्वतः पाहिलं की तिथे कोणी नव्हतं, फक्त मदर, फादर आणि बेबी होतं, एवढेच जण होते. तर रात्री झोपताना असं मी म्हणजे असं विचार केला की मदर, फादर एवढे 3 जण होते. रात्री झोपताना मी असा विचार करत होते की OPD वगैरे आमची खाली असते. तर सरांनी आमच्या म्हणजे कोरोना होता त्याच्यामुळे OPD खाली घ्यायला सुरुवात केली त्यांनी. OPD वर नाही घ्यायचे. OPD जेवढे पेशंट यायचे ते डॉक्टर खाली जायचे आणि स्टाफ पण खाली जायचा. तर त्या काळामध्ये रात्री 3च्या दरम्यान 2 वाजता जेवण झालं असेल माझं, 2-2:30 वाजता. पेशंट नसल्यामुळे काही झोप पण यायची नाही, तर बसून राहायचो आम्ही. मग 3 वाजता असंच आम्ही स्टाफ एकच असायचो ड्युटीला. पेशंट पण नव्हते आणि स्टाफ पण नव्हता कोरोनामुळे. तर झोपायला असं 3 वाजता मी गेले ICUमध्ये. बेडवरती अशी पडले, 5च मिनटं झाले, मला झोप नव्हती लागली. मी हे केलं होतं, म्हणजे मोबाईलमध्ये थोडंसं टाईमपास करत होते. तर मोबाईल ठेवला आणि म्हटलं आता डोळे बंद करते, थोडंसं अर्धा 1 तास पडते म्हणून, पेशंट पण झोपले आहेत. तर तितक्यात मला आवाज आला, असं ICUचा आमचा गेट नॉक करण्याचा आवाज आला. आणि मला दिसत होतं समोरून कोणीतरी 9-10 वर्षाचा आहे मुलगा किंवा मुलगी, कोणी असू शकते, असं बाळ आहे जे उठवायला आलं आहे मला करून. माझ्या डोक्यात नव्हतं की हॉस्पिटलमध्ये एवढं बाळ नाही आहे करून, कोणीच नाही आहे. मी चप्पल घातली, मोबाईल घेतला, खिशामध्ये टाकला आणि मी दरवाजाकडे जाणार. फक्त आमच्या दोघांमध्ये एक दरवाजाच होता जो बंद होता. आणि दरवाजा उघडणार तितक्यात मला ट्यूब पेटली माझ्या डोक्यामध्ये की असं कसं होऊ शकतं की आत्ता मी राऊंड घेऊन आले 2 वाजता, कोणच नव्हतं. शिवाय OPD जरी आली तरी मेन गेट लॉक आहे. खाली सिक्युरिटी भैया आवाज देणार ना की कोणीतरी आलं आहे म्हणून पेशंट, किंवा फोन करणार फोनवरती. तर मी मग मावशींना फोन केला की तुम्ही या आत्ताच्या आत्ता. पण मी मावशींना फोन करेपर्यंत ती आकृती गेली, तोपर्यंत गेली. आणि मग मावशी जेव्हा आल्या PICUमध्ये तेव्हा मग आम्ही दोघींनी जाऊन चेक केलं सगळीकडे, पण कुठेच नव्हतं, कोणीच नव्हतं. मग कोण होतं ते काय होतं ते नंतरनं मी असं शोध नाही घेतला. हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी होत असतात. मग कळलंच नाही का कोण होतं ते? कोण होतं ते नाही कळलं. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव ना, तो काय होता? तो असा लग्नानंतरचा होता. लग्नानंतर ना 2020मध्ये माझं लग्न झालं. 2021मध्ये माझ्या नंदेचं ओटी भरणं होतं. 14 फेब्रुवारीला तिचं ओटी भरणं होतं. तर 13 तारखेला मी 14 आणि 15 तारखेला सुट्टी टाकली होती. तर 13 तारखेला रात्री आम्ही ड्युटीवरून मी आल्यानंतर ना मिस्टर म्हणाले तिकडचा आंबेतचा पूल बंद आहे, तर आपण रात्री निघूया, आपल्याला बोटीने जायचं आहे, तर सकाळी ट्रॅफिक वगैरे होईल, आपण निघूया असं रात्री. मग घरून पण मम्मींचा फोन आला निघा म्हणून आता. तर दीर, मी आणि मिस्टर आम्ही 3 राहत होतो घरी. तर आम्ही आमच्याकडे 2 व्हीलर, दोघांच्या 2 व्हीलर घेऊन आम्ही रात्री निघालो. साधारण 9च्या दरम्यान निघालो असेल आम्ही. निघालो 9 वाजता. तर मी मिस्टरांना म्हटलं मी रात्रीचा प्रवास कधी केला नाही आहे आणि त्या 2 व्हीलरवर एवढा लांब जायचं म्हणजे मला थोडी भीती वाटते भाऊचं आणि माझा ॲक्सिडेंट झाल्यापासून. तर ते म्हणाले काही नाही गं, चल म्हणून. तर चेतन पण आहे आपल्याबरोबर, आपण जाऊ सोबत. तर आम्ही थोडं गेलो, मुळशीच्या पुढे वगैरे गेलो आणि जसं त्या स्पॉटच्या तिथे गेलो मग मला ते आठवलं की इथे माझ्यासोबत असं घडलं होतं. थोडंफार त्या गोष्टी लक्षातच राहतात. बरोबर. तर त्या गोष्टी आठवल्या मला, सगळ्या गोष्टी अशा आठवत होत्या. आणि आजूबाजूला अंधार सर्व, फक्त आमच्या 2च 2 व्हीलर चालू आहेत. थोडं पुढे गेलो आम्ही, तर मला जाणवलं की म्हणजे मला थोडी भीती वाटायला लागली. तर मी मिस्टरांना सांगितलं की मला थोडी भीती वाटते करून. तर दिराची गाडी पुढे होती माझ्या. तर ह्यांनी सांगितलं की चेतन तू गाडी मागे घे, आम्ही पुढे थांबतो, तू मागून ये आमच्या. तर आम्ही पुढे गेलो तर मला त्याच्या गाडीची लाईट नाही दिसली. तर मला काळजी वाटली की तो मागे नाही आहे, लाईट दिसत नाही आहे म्हणजे तो मागे नाही आहे आपल्या. तर मी ह्यांना म्हटलं की चेतन नाही आहे मागे, तर आपण थांबूया, इथे उतरूया. तर मी इथे थांबते, आपण इथं उतरूया. तर मला म्हटले की घाटामध्ये गाडी अशी थांबवत नाहीत, ते पण रात्रीचं थांबवत नाही आपण. तर इथं एक काम करतो, गाडी मी मागे घेतो म्हणून. मग आम्ही मागे घेतली. मला तेवढंच आठवतं की आम्ही गाडी मागे घेतली. त्याच्यानंतर ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी रात्री 3 वाजता जेव्हा मला उलटी झाली तेव्हा मला आठवायला लागलं की
माझं अंग पूर्ण दुखतं आहे, माझा हात फ्रॅक्चर होता, पाय सुजला होता आणि मला खूप लागलं आहे हे मला तेव्हा समजलं की मला एवढं लागलं आहे. आणि मी त्यांना मिस्टरांना विचारते की चेतन कुठे राहिला, चेतन कुठे राहिला, तर ते मला म्हणतात की तो कधीच आला आहे, तो कधीच आला आहे. मग तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही, मला सकाळी सांगितलं की चेतन तेव्हाच आला. आणि मी त्यांना विचारलं सकाळी, तेव्हाच रात्री पण विचारलं मी त्यांना की मला एवढं कसं लागलं, एवढं लागलं आहे मला, का एवढा त्रास होतो आहे, कुठे लागलं मला, काय झालं म्हणून. मग ते मला सांगायला लागले की आपण ताईच्या ओटी भरण्याला गेलो होतो, येताना रस्त्याच्या आजूबाजूची कामं चालू होती, तर असं माल वगैरे टाकलेले, मोठे मोठे खडे वगैरे होते, वाळू वगैरे होती, तर वाळू वगैरे होती आणि ऊन खूप होतं, दुपारचा 3चा टाईम होता. तर मला म्हणतात की तुला तहान लागली आणि तू माझ्याकडे पाणी मागत होतीस की पाणी पिऊया आपण, पुढे पाणी पिऊया म्हणून. तर मी तुला म्हटलं की बाटली नाही आणली आपण, समोर टपरी आहे, टपरीच्या तिथे घेतो पाण्याची बॉटल म्हणून. तर आमची गाडीचं स्पीड असेल 10-20च असेल, रस्त्याला खूप खड्डे होते, गाडीचा स्पीड 10-20च होता. तरी पण मी गाडीवरून कशी काय पडले त्यांना पण नाही माहिती. मला म्हणतात तू पडलीस, ते मोठे मोठे दगड होते त्याच्यावर तू पडलीस, पडले तर अशी पडले डायरेक्ट, इथे डोक्याला लागलं, हात फ्रॅक्चर, पायाला लागलं. मला म्हणतात तू अशी पडलीस ना, तुला बघून मी पुढे जाऊन पडलो, त्यांना पण लागलं, त्यांचा पण हात फ्रॅक्चर झाला. ते मला बघून घाबरले. तर त्यांनी खूप गाड्यांना हात केला की मी पैसे देतो, मी 10,000 देतो, 12,000 देतो. तिथून आमच्या इथं महाडला जायला कमीत कमी फक्त 10 मिनटं लागतात, पण एकही गाडी थांबली नाही. एक गाडीवाल्याने तर चक्क अशी पाण्याची बॉटल फेकून दिली की घ्या म्हणून पाणी, एक पण गाडी थांबली नाही. तर ते खूप घाबरून गेले. आणि आमच्या बाकीच्या गाड्या होत्या, 4 व्हीलर वगैरे, रिक्षा वगैरे होती, सासऱ्यांची मागे होती, पण आम्ही 2 व्हीलरवर थोडं पुढे आलो निघून. मग त्यांनी सासऱ्यांची गाडी आली, तर मग आम्हाला घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. मला म्हणतात तू हॉस्पिटलमध्ये पण खूप बडबडत होतीस, काय बडबडत होतीस काय माहिती, वेगळीच बडबडत होती. तर तिथे मी त्यांना इंजेक्शन देऊ दिलं नाही, कोणत्या गोळ्या देऊन दिल्या नाही, त्यांना मी उलट उत्तरं द्यायचे, बडबड करायचे. तर मी ह्या गोष्टीचा असा विचार केला, मी त्यांना म्हटलं की असू शकतं की मला डोक्याला लागलं म्हणून मी वेड्यासारखी बडबडत असू शकते आणि विसरू पण शकते काही गोष्टी. तर ती गोष्ट मी म्हणजे मी तिथेच आम्ही स्टॉप केलं. त्याच्यानंतर आम्ही पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर ना 2 दिवसांनी मला स्वप्नात, म्हणजे मला असं जाणवलं की ह्यांनी माझ्यावरून नारळ काढून तिकडे टाकला, तो एका बाईने घेतला करून. तर मी मिस्टरांना सांगितलं की असं असं केलं का तुम्ही माझ्याबरोबर, तुम्ही नारळ काढून टाकला का. माझी मोठी काकी होती, तिने नारळ काढायला सांगितलं अंगावरून आणि ज्या दिशेला ॲक्सिडेंट झाला त्या दिशेला टाकून द्या म्हणाली. तर टाकला. तर हे मला म्हणाले हो तसं केलं. तर मी म्हटलं तो नारळ त्या बाईने घेतला करून. मी त्यांना हेच सांगते की तो नारळ त्या बाईने घेतला. मग त्याच्यानंतर ना गावी एक महाडमध्ये आमच्या इथे आहे जवळपास, त्यांना विचारलं तर त्यांनी थोडंफार उतारा वगैरे काय काय सांगितलं, तेवढ्या गोष्टी घेतल्या आम्ही. त्या सर्व घेऊन केलं त्या गोष्टी. गावी पुन्हा गेलो आम्ही गावी, मिस्टरांनी ते सर्व केलं, सासऱ्यांनी ते सर्व नेऊन टाकून दिलं. त्याच्यानंतर ना मग काही नाही, काही त्रास झाला नाही. मग त्याच्यानंतर डायरेक्ट हा झाला डिलेव्हरीचा त्रास. बरं, मग ह्याच्यामध्ये असा एकदम असा कुठला काय त्रास झाला का जेणेकरून तुमच्या कुटुंबाला काय एकदम नेक्स्ट लेवलचा त्रास झाला, असं काय झालं का? नाही, असा कोणता त्रास झाला नाही, पण माझं हाताला फ्रॅक्चरच होतं. जिथे जाऊ तिथे सगळे डॉक्टरांनी ऑपरेशनच सांगितलेलं, ऑपरेशनशिवाय होणार नाही म्हणून म्हणाले की ऑपरेशनच करावं लागेल. पायामध्ये गाठी झाल्या होत्या रक्ताच्या, कमरेमध्ये पण गाठी झाल्या होत्या. कमरेच्या गाठी काढल्या ऑपरेशन करून, पण पायाच्या मग 2-3 डॉक्टर केले, पण नंतर ना एक घोटाळ्या फाट्यावर आहेत माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, म्हणजे आमच्या हॉस्पिटलला ते होते ट्रेनिंग डॉक्टर, त्यांचे मिस्टर आहेत, त्यांच्या मिस्टरांच्या ओळखीवरती त्यांनी करून दिलं, म्हणजे ते डॉक्टर आहेत त्यांनी करून दिलं. मग ऑपरेशन टळलं त्या ह्याच्याने. आणि हाताचं पण ऑपरेशन ते म्हणाले की फिजिओथेरपी चालू ठेवतो, त्याच्यामुळे झालं ते सर्व क्लिअर झालं. पण हाताचा त्रास होतो आणखी, आणि पायाचा पण, म्हणजे ज्या पायावर गाडी पडलेली तो पाय अजूनही ठणका मारतच असतो. तर मला वाटतं की ह्याच्यामुळे थंडीमुळे वगैरे होत असेल. हो, ह्याच्या व्यतिरिक्त ते माणूस वगैरे कधी काय दिसतो का परत, त्या सगळ्या गोष्टी परत काय दिसतात का तुम्हाला स्वप्नात वगैरे? स्वप्नात नाही दिसत. जे भाऊ बरोबर दिसलं होतं ते खरं समोर दिसलं होतं मला. त्याच्यानंतर ना आमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये मला दिसला होता, तो आतमध्ये नव्हता आला, तो माणूस, ती व्यक्ती आतमध्ये नव्हती, बाहेरच होती ती, आणि तेवढंच दिसलं होतं. आणि याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर आम्ही लहान असताना 4थीला असेल मी,
तर लहानपणी कसं खेळायचं सवय असतं, संध्याकाळ झाली की खेळायला जायचं गावामध्ये. आपल्याला काही एवढ्या हे माहिती नसतात, पण आपल्या आजी वगैरे थोडे मोठे सांगत असतात, तिन्ही सांजेची वेळ झाली की घरी या, त्याच्या आधी घरी या. पण आपण लहान असल्यामुळे आपल्याला वाटतं थोडं आणखी खेळू, थोडं आणखी खेळू असं वाटतं. तर आमचे एक शेट आहेत, म्हणजे ज्यांचं दुकान आहे, शेट एक आहेत. तर त्यांचं दुकान आमच्या घराच्या शेजारी आहे आणि गाव असं आमचं थोडं खाली आहे. आमचं घर असं टेकडीच्या बाजूला आहे. तर त्यांचं गावामध्ये घर आहे. तर ते सांगायचे की चहा घेऊन ये आणि मग चहा आणल्यावर खाऊ द्यायचे आम्हाला. तर आम्ही जायचो चहा आणायला, माझी भावंडं बहीण वगैरे. तर माझी आणखी एक दुसरी मोठी बहीण आहे. तर ती गेली होती, ती जायची आधी. तर तिने मला एकदा सांगितलं होतं की तिला एक बाई दिसली होती. तर मला वाटलं बहीण आहे असं, म्हणजे आजी सांगते सारखं सारखं नको जाऊ, आता ही पण त्यांच्यासारखं सांगते मोठी बहीण आहे म्हणून ते मी असं हे करून टाकली ती गोष्ट. आणि चहा आणायला सांगितली त्यांनी. तर चहा आणायला गेले. तर गावी कसं कोकणात असतं, परसावण असतं, परसावनात खूप झाडं असतात. पावसाळ्याचे तर ती झाडं खूप मोठे मोठे होतात, गवत खूप असतो. तर त्यांच्या समोरचा दरवाजा थोडं पुढे जाऊन होता आणि मागून परसावनातून आतमध्ये एंट्री होती. तर असं ऐकण्यात होतं की आमची आजी होती, म्हणजे माझ्या आईची आई, ती सांगायची की तिथे जुनं मुसलमान लोकांचं स्मशान होतं तिथे. आणि तिथे ते पोस्ट ऑफिस झालं. ते पोस्ट ऑफिस हे शेठ लोकांनी, म्हणजे त्यांनी गुजर लोकांनी विकत घेऊन ते आता तिथे राहतात करून. तर तिथे हॉरर वगैरे स्टोरी अशा आजी सांगायची. पण आम्हाला वाटायचं आम्हाला घाबरण्यासाठी आजी सांगत असेल. मग मी चहा आणायला गेले, मागच्याच ह्याच्याने गेले, परसावनामधून आतमध्ये गेले. आणि असं ते काय करायच्या, भाभी किटली धुवून आणायला सांगायच्या की किटली बाहेरूनच धुवून घेऊन ये. तर मी 2-3 वेळा दरवाजा वाजवला तर त्यांनी उघडला नाही. तर मला वाटलं हे झोपले का काय, आजी झोपल्या असतील. तर मी हे केलं, किटली धुतली. आणि किटली धुता धुता माझं लक्ष गेलं, अशी गावाकडे फाटी लाकडं असं थोडं साठवून ठेवतात. तर ती लाकडं वगैरे अशी साठवून ठेवलेली होती. तर त्याच्यावर मला दिसली की एक बाई छोट्याशा मुलाला घेऊन मांडीवर घेऊन बसली होती. आणि ती बाई गोंजरत होती. प्रॉपर ती बाई माणूस दिसत नव्हती, पण तो सावटा मला दिसत होता, एकदम असं काळा, असं ब्लॅक असा तो सावटा दिसत होता. आणि ती पूर्ण किटली धुवेपर्यंत मी त्यांच्याकडे बघत होते की काय करतायत. आणि ती त्याला गोंजरते, मांडीवर घेते, उचलून घेते, असं ते सगळं दिसतं. टायमिंग काय झालं होतं त्यावेळेस? 6:30-7 वाजले असतील, संध्याकाळचे 6:30-7 वाजले असते. तर थोडं मला ते विचित्र वाटलं. मग मी घाबरले. मी जोरजोरात म्हणजे मनातल्या मनात देवाचं नाव घ्यायला लागले, आमच्या गावदेवीचं नाव घ्यायला लागले. आणि मी पटकन जाऊन जोरजोरात दरवाजा नॉक केला भाभींचा. तर त्या आजीने उघडला दरवाजा. मी त्यांना काही सांगितलं नाही ह्या गोष्टी अशा घडल्या करून. पण त्यानंतर ना आम्ही कधी त्यांनी चहा आणायला सांगितलं तर पुढच्या दरवाजाने जायचं, मागच्या दरवाजाने नाही जायचं. आणि मग घरी येऊन मी माझ्या बहिणीला सांगितली ही गोष्ट, असं असं घडलं म्हणून. घरी बाकी दुसरं कोणाला नव्हतं सांगितलं, भीती वाटत होती. आजी सांगायची ना की जाऊ नको जाऊ नको, म्हणून कोणाला नाही सांगितलं. ती परत कोणाला बाई दिसली का आजूबाजू, अजून कोणाला लोकांना? नाही, आजी सांगायची की ती तिथे तिचं वास्तव्य आहे, तिथं आवाज येतो वगैरे. पण आम्ही कधी असं, तेव्हा लहान होतो तेव्हा जास्त विचार केला नाही. ती बाई कोणाला जास्त दिसली नाही. मग परत तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर? नाही, त्रास नाही काही झाला, फक्त तेवढीच एकदाच? एकदाच दिसला.